नमस्कार. आज आपण भारताच्या परराष्ट्र धोरणावर एक नजर टाकणार आहोत, जे खरं तर एका गुंतागुंतीच्या जागतिक नृत्यासारखा आहे. हा प्रश्न आजच्या भूराजकारणाच्या अगदी केंद्रस्थानी आहे आणि भारताची रणनीती याचं एक खूपच इंटरेस्टिंग उत्तर देते. चला तर मग हेच समजून घेऊया. हेच रूपक भारताच्या परराष्ट्र धोरणाला अगदी तंतोतंत लागू पडतं. म्हणजे अनेक वेगवेगळ्या जागतिक भागीदारांसोबत एकाच वेळी समतोल राखण्याचा एक नाजूक पण तेवढाच जोखमीचा प्रयत्न. चला या कामगिरीच्या पहिल्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा आहे भारताचा अत्यंत जोखमीचा परिसर. पश्चिम आशियामध्ये तब्बल 80 ते 90 लाख भारतीय राहतात. हे फक्त एक मानवी नातं नाहीये, तर परदेशातून भारतात येणाऱ्या पैशाचा हा एक खूप मोठा स्रोत आहे. आणि हे आकडे बघा, ऊर्जा सुरक्षेसाठी हे किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट होतं. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 2/3पेक्षा जास्त आयात ही गल्फ, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका या प्रदेशातून होते. तर मुद्दा हा आहे की भारताचा या भागातला सहभाग फक्त ऊर्जेपुरता मर्यादित नाही. इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरसारख्या मोठ्या प्रकल्पांपासून ते इराणमधल्या चाबहार बंदरापर्यंत भारत व्यापार आणि या अशांत प्रदेशात स्थिरता वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. पश्चिम आशियानंतर आता या जागतिक नृत्यातल्या सगळ्यात आव्हानात्मक भागाकडे वळूया, ते म्हणजे महाशक्तींमध्ये समतोल साधणं. अमेरिका भारताला प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून ओळखते. यामुळे भारताला STA-1 हा दर्जा मिळतो, ज्यामुळे संवेदनशील अमेरिकन तंत्रज्ञान मिळवणं सोपं होतं. हे 3 करार लष्करी सहकार्याचा जणू काही आधारस्तंभ आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांना एकमेकांच्या तळांचा वापर करता येतो, सुरक्षितपणे संवाद साधता येतो आणि अचूक भौगोलिक माहितीची देवाणघेवाण करणं शक्य होतं. ही भागीदारी फक्त संरक्षणापुरती मर्यादित नाहीये. सी गार्डियन ड्रोनपासून ते नासा इस्रोच्या संयुक्त अंतराळ मोहिमेपर्यंत हे सहकार्य भविष्याची दिशा ठरवणाऱ्या तंत्रज्ञानावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. आणि त्याचवेळी रशिया हा भारताचा आजही सर्वात मोठा लष्करी पुरवठादार आहे. S-400 सारखी महत्त्वाची हवाई संरक्षण प्रणाली रशियाच आपल्याला पुरवतो. आता या स्लाइडमध्ये खूप रंजक गोष्ट आहे. ही जी प्रचंड मोठी व्यापारी तूट दिसतेय ना, याचं मुख्य कारण आहे भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात खरेदी केलेलं तेल. या निर्णयामुळे देशातली महागाई नियंत्रणात ठेवायला मदत झाली, पण त्याचबरोबर पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना सामोरं जाण्याचं एक धोरणात्मक आव्हानही उभं राहिलं. ही सारणी ती तारेवरची कसरत अगदी अचूकपणे दाखवते. एका बाजूला भारत अमेरिकेच्या व्यापार धोरणांना सामोरं जातो, तर दुसऱ्या बाजूला रशियासोबतची ही प्रचंड व्यापारी तूट आणि गुंतागुंतीचं भूराजकारण सांभाळतो. महाशक्तींच्या पलीकडे जाऊन भारत आता प्रमुख युरोपीय देशांसोबतही आपली भागीदारी अधिक घट्ट करत आहे, ज्यामुळे या जागतिक नृत्यात आणखी विविधता येतेय. फ्रान्ससोबतचा हॉरायझन 2047 हा रोडमॅप त्यांच्या संबंधांच्या पुढच्या टप्प्यासाठी एक स्पष्ट 3 स्तंभांवर आधारित रचना देतो. अगदी तसंच UK-सोबतचं विजन 2035 हे व्यापाराला चालना देण्याचं उद्दिष्ट ठेवतं. यामुळे IT, वित्त आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमधल्या भारतीय व्यावसायिकांसाठी व्हिसाचे नियम सोपे होत आहेत. हे नृत्य आता जगभर पसरत चाललंय, जिथे इंडो पॅसिफिक आणि ग्लोबल साऊथमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी तयार होत आहेत. जपानसोबत पायाभूत सुविधा, ऑस्ट्रेलियासोबत सुरक्षा आणि आफ्रिकेसोबत ग्लोबल साऊथचं नेतृत्व. प्रत्येक भागीदारी भारताच्या जागतिक रणनीतीमध्ये एक नवीन आणि महत्त्वाचा थर जोडते. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? चला आपल्या त्या नर्तकाच्या रूपकाकडे परत येऊया. जसा तो कुशल नर्तक प्रत्येक रिबिनला अचूक गती देतो, अगदी त्याचप्रमाणे भारत अमेरिकन तंत्रज्ञान, रशियन संरक्षण आणि पश्चिम आशियातील ऊर्जा यांसारख्या वेगवेगळ्या संबंधांना संतुलित करत आहे. आणि यातूनच जागतिक स्तरावर एक सुसंवादी कामगिरी निर्माण होतीये. हीच भूमिका भारत आता अधिकाधिक बजावताना दिसतोय. म्हणजे या विखुरलेल्या जगात संतुलन राखणारी एक महत्त्वपूर्ण शक्ती. हा नाजूक समतोलच भारताला एक असा देश बनवतो ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की येणाऱ्या दशकात यापैकी कोणती भागीदारी भारतासाठी सर्वात निर्णायक ठरेल?